मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांच्या स्वप्नातील जो ड्रीम प्रोजेक्ट आहे M2M फेरीबोट सेवा, तो आता पूर्णत्वास होताना पाहायला मिळतोय। अगदी निमित्त आहे या ठिकाणी होळी उत्सवाचं आणि यासाठी लाखो पर्यटक, लाखो भाविक जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतात आणि याचा मुहूर्त जो आहे तो 1 मार्च पासून या ठिकाणी ही बोट जी आहे ती सुरू होते। आणि मी आता उभा आहे तो या ठिकाणी विजयदुर्ग बंदर जेटीवर, ज्या ठिकाणी ही बंदर जेटी तयार झालेली आहे। भाविकांच्या त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। बोट या ठिकाणी लागणार आहे M2M बोट, जी मागील अनेक दिवसांपासून चर्चेत होती। ही बोट सेवा कधीपासून सुरू होणार अशी चर्चा जी होती, त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला पाहायला मिळतोय। कारण 1 मार्च पासून नितेश राणे यांच्या संकल्पनेतील ही फेरी बोट जी आहे ती सुरू होते। प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळतंय। कारण 1 मार्च रोजी सकाळी 8 वाजता भाऊचा धक्का येथून ही बोट फेरी बोट निघणार आहे आणि दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारे फेरी बोट या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग बंदर जेटी येथे येणार आहे। आणि त्याचप्रमाणे मध्ये रत्नागिरीमध्ये देखील एक थांबा आहे, त्यामुळे कोकणात येणाऱ्या तसेच तळ कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी, भाविकांसाठी ही पर्वणी असणार आहे। तसंच जर पाहिलं तर या फेरी बोटीचे, प्रवासी बोटीचे दर जे आहेत ते अगदी हजारोंच्या पटीत आहेत। मात्र जर पाहिलं तर ही संकल्पना राबवते वेळी जर प्रवासी संख्या वाढली तर मात्र ही दर जे आहेत, प्रवासी दर जे आहेत हे निश्चितच कमी होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे। मात्र सध्या स्थितीला ही बोट जी आहे ती 1 मार्च पासून सुरू होते। त्याचप्रमाणे आठवड्यातून 2 दिवस म्हणजेच बुधवार आणि शनिवारी ही बोट या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येईल। तसंच गुरुवारी आणि रविवारी ही बोट परतीच्या प्रवासाला लागणार आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी एक प्रकारे पर्वणी जी आहे ती आता सिंधुदुर्ग वासियांना लाभलेली पाहायला मिळते। त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी एक संधी जी आहे ती नितेश राणेंनी उपलब्ध करून दिलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।